तर आज सकाळी लवकर उठून आम्ही आलो आहोत श्री स्वामी समर्थांच्या मंदिरमध्ये, जे आहे अक्कलकोटमध्ये. पहिल्यांदा आले आहे मी माझ्या फॅमिलीसोबत. माझ्या बहिणीला श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये इथे नेहमी यायचं होतं, बट यावेळेस नेमकी तिची 10वीची एक्झाम संपली आणि आम्हा सर्वांना यायचा योगायोग मिळाला. ते बोलतात ना, जेव्हा स्वामींना त्यांचं दर्शन द्यायचं असतं तेव्हाच ते बोलवतात. जेव्हा मी मध्ये गेले तिथे जी पॉझिटिव्हिटी होती, जी शांतता होती, ती मला घेता आली. मी तिथे बसून ध्यानही केलं थोडा वेळ. त्यानंतर आम्ही गेलो अन्नप्रसाद घ्यायला. तिथे भरपूर मोठी रांग होती आणि जेव्हा मी तो प्रसाद खाल्ला तो इतका स्वादिष्ट होता. म्हणजे भरपूर भंडाऱ्याला गेले, भरपूर ठिकाणचे महाप्रसाद खाल्ले, बट हाच त्या सर्वांमधला सगळ्यात बेस्ट आणि चविष्ट होता. रातोरात आम्हाला कोपरगावलाही पोहोचायचं होतं आणि आम्हाला तुळजाभवानीचंही दर्शन घ्यायचं होतं. आम्ही पटकन आवरून निघालो आणि तुळजापूरला पोहोचलो. तुळजाभवानी ही आमची कुळदेवी आहे आणि तिचं दर्शन घेतल्यावर तर मला नेहमीच खूप छान आणि पॉझिटिव्ह वाटतं. आणि त्यानंतर आम्ही पटकन आवरून निघालो, बिकॉज आम्हाला पुढे ट्रॅव्हलही करायचं होतं आणि नाईट ड्राईव्हही करायचं. 2 दिवसात आम्ही 4 देवांचे दर्शन घेतले. आम्ही गाणगापूर आणि अक्कलकोटला कधी गेलो नव्हतो आणि मला कळालं की लोकांना जे अनुभव यायचे, लोक ज्या गोष्टी सांगायच्या, तिथे जाऊन मला एक्सपिरियन्स करायला भेटला. सो 2 दिवसामध्ये आम्ही 3 देव आणि 1 देवीचे दर्शन घेऊन, मला तर असं वाटतं काही गोष्टी जरी कळल्या नाही तरी चालतील, बट त्या अनुभवायच्या असतात. हे व्लॉग्स बघून तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा आणि तुम्ही कधी या मंदिरांमध्ये आलेले आहेत का ते सांगायला विसरू नका आणि फॉलो करा. आजच्या व्लॉगसाठी एवढंच. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.